नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं प्रदीप रावसाहेब या आपल्या YouTube चॅनलवर, जिथं गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतो. आपण सगळेजण अभ्यास करतोय 7वी स्कॉलरशिप परीक्षा गणित विषयाचा. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय 9.1 सोडवलेला आहे, जो घातांक प्रकरणावर आधारित होता. आणि आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत याच घटकावर आधारित स्वाध्याय 9.2. तोही अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने झटपट आणि पटापट पाहणार आहोत. प्रश्न थोडे कॉम्प्लिकेटेड आहेत या स्वाध्यायामध्ये, पण आपण ते एकदम सुटसुटीत सोपे करून टाकणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक देखील करा, कारण यापूर्वीचे आणि यानंतर येणारे सगळे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे तुम्ही चॅनल सबस्क्राईब करणं. तुम्हाला पटपट ते व्हिडिओ सापडणार आहेत आणि पाहिजे तो प्रश्न पाहिजे तेव्हा तुम्ही सहज शोधू शकणार आहात. प्रश्न क्रमांक 1 आहे a raised to x raised to y minus z a raised to y raised to z minus x a raised to z raised to x minus y बरोबर किती विचारले. घाताचा घात असेल तर तो काय असतो, गुणिले असतो. म्हणजेच हे होणार आहेत a raised to x गुणिले y minus z इंटू a raised to y इंटू z minus x इंटू a raised to z इंटू x minus y. आणि आता हे सोडवायचं आहे. इज इक्वल टू a raised to हे काय होतील, x गुणिले y एक्स वाय आणि x गुणिले z एक्स झेड मायनस एक्स झेड गुणिले a raised to y इंटू झेड वाय झेड मायनस y इंटू x म्हणजेच x इंटू y होतील हे एक्स वाय इंटू a raised to हे z इंटू एक्स म्हणजेच होणार आहेत एक्स झेड मायनस z इंटू वाय हे होणार आहेत वाय झेड. चला आता हे सोडवताना पाया समान आहे, म्हणजे घातांकांची काय होणार आहे, बेरीज होणार आहे. a raised to होतील एक्स वाय मायनस एक्स झेड प्लस याच्या घातांकाची बेरीज वाय झेड मायनस एक्स वाय प्लस हे एक्स झेड मायनस वाय झेड. आता हे सोडवत असताना पहा, हे पॉझिटिव्ह एक्स वाय आणि हे निगेटिव्ह एक्स वाय, हे निगेटिव्ह एक्स झेड हे पॉझिटिव्ह एक्स झेड कॅन्सल झाले. पॉझिटिव्ह वाय झेड हे निगेटिव्ह वाय झेड कॅन्सल झाले. वर काय राहिलं, वर काहीच नाही राहिलं, म्हणजे झिरो राहिला. म्हणजे त्याचं उत्तर आलं a raised to 0 इज इक्वल टू किती येणार आहे 1. कोणत्याही संख्येचा शून्यवा घात हा 1 असतो. याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 1 हे त्याचं योग्य उत्तर असेल. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 2. दशांश अपूर्णांक आणि 10च्या घाताच्या रूपामध्ये लिहिण्यावर आधारित असा प्रश्न आहे. 0 पॉईंट किती झिरो आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 0 आणि 27 बरोबर 0.27 इंटू 10 raised to x. तर x बरोबर किती विचारलेलं आहे, 0.27 करायचे आहेत इंटू 10 raised to. ही लहान संख्या होती ती मोठी झाली, म्हणजे घात जो आहे तो निगेटिव्ह येणार आहे, हे तर फिक्स आहे. दशांश चिन्ह किती घरं पळवलं ते बघा फक्त, 1 2 3 4 5 6 7 आणि 8 घरं नेलेलं आहे. म्हणजेच 0.27 इंटू 10 raised to -8 हे असणार आहे त्याचं उत्तर. x ची व्हॅल्यू येणार आहे -8 जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 3 आणि पाहूया काय आहे तो. -5/7चा -8वा घात आहे. या घातांकित संख्येची गुणाकार व्यस्त संख्या कोणती हे विचारलेलं आहे. पहा, -5/7 आणि त्याचा आहे -8वा घात. गुणाकार व्यस्त म्हणजे काय असतं, तर त्या दोन संख्यांचा गुणाकार बरोबर 1 येत असतो. आता या घातांकित संख्येची किंमत 1 होण्यासाठी काय व्हायला पाहिजे, तर या घातांकित संख्येचा घात जर 0 झाला तर त्याचं उत्तर 1 येणार आहे. मग गुणाकारामध्ये हीच घातांकित संख्या मी -5/7चा पॉझिटिव्ह 8वा घात लिहिला तर होईल का बरोबर, येस बरोबर होणार आहे. कसं काय पहा, -5/7 पाया समान असताना घातांकांची बेरीज होते, म्हणजे -8 + 8 म्हणजेच -5/7चा 0वा घात येणार आहे आणि तो म्हणजेच असतो 1. म्हणजेच या दोन संख्यांचा गुणाकार 1 येतो, म्हणजे या एकमेकींच्या काय आहेत, गुणाकार व्यस्त आहेत. त्यामुळे याची गुणाकार व्यस्त असणारे -5/7चा
पॉझिटिव्ह 8वा घात जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. असं जर तुमच्या लक्षात आलं नसेल तर तुम्ही हे पण करू शकता. -5/7चा -8वा घात आणि याचे गुणाकार व्यस्त पाहिजे म्हणजेच याला काय करणार आपण छेदात घेऊन जाणार. छेदात घेऊन गेल्यावर होणार 1/-5/7चा -8वा घात. जर छेदामध्ये निगेटिव्ह घात असेल तर तो अंशामध्ये आल्यावर पॉझिटिव्ह होतो. 1/(-m) = e⁻m होतात. म्हणजेच हे किती होणार आहेत -5/7चा +8वा घात तो असणार आहे गुणाकार व्यस्त जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असेल. दोन्ही पद्धती सांगितल्या, जी सोपी वाटली असेल त्या पद्धतीने सोडवा. पुढे आहे प्रश्न क्रमांक 4 आणि पाहूया तो. 13 बरोबर 2चा x अधिक 2चा y अधिक 2चा z तर x अधिक y अधिक z बरोबर किती विचारले. हे ट्रायल अँड एररवर सोडवायचं उदाहरण आहे. म्हणजे XYZ च्या किमती घेऊन पाहायच्या आणि त्यानुसार 13 उत्तर येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हे पाहायचं आहे. आता 13 उत्तर येण्यासाठी आपण आधी मोठ्यात मोठ्या संख्येपासून सुरुवात करूया की 2चा जर घन घेतला आपण तर 8 येईल. 2चा जर चौथा घात घेतला तर 2चा चौथा घात म्हणजेच 2चा 4 वेळा गुणाकार तो 16 येणार आहे. आपल्याला 13च हवं आहे. मग आपण जर घेतला 2चा घन येणार आहे 8 अधिक 8 मध्ये अजून आपल्याला 13 पर्यंत जायचं आहे म्हणजे 4 मिळवावे लागतील. म्हणजे 2चा जर वर्ग मिळवला आपण तर तो होणार आहे 4. 8 आणि 4 झाले 12. आता 13 होण्यासाठी आपल्याला अजून 1 कमी पडतो. 1 कमी होण्यासाठी तो 1 येण्यासाठी आपल्याला 2चा कितवा घात दिला म्हणजे 1 येईल. तर 2चा 0वा घात म्हणजे होतो 1. 8 आणि 4 12 आणि 1 झाले 13. हे बरोबर जमलं. म्हणजेच x ची किंमत 3, y ची 2 आणि z ची 0 अशा किमती आपण लॉजिक लावून काढलेल्या आहेत. आणि हे प्रश्न असे लॉजिकवरच सोडवावे लागतात. आपल्याला विचारलंय x + y + z बरोबर किती. तर ते आहे 3 अधिक हे 2 अधिक हे 0. 3 आणि 2 होतात 5. म्हणजे त्याची किंमत असणार आहे 5 जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. चला जाऊ पुढील प्रश्नाकडे. असे अजूनही प्रश्न आहेत यामध्ये. पुढचा प्रश्न दिसतोय जरा मेकअपवाला. त्यामध्ये करायची आपल्याला मेकअप आणि मग आपल्याला मिळणार आहे हवं असलेलं उत्तर. 3x = 27y = 9z बरोबर आहेत 729. आता हे 729 जे आहेत यांना आपल्याला यांच्यामध्ये आणावं लागेल. म्हणजे 3, 27, 9 यांचे जे घातांक आहेत या स्वरूपामध्ये याला आपल्याला डिझाईन करावं लागणार आहे. पहिल्यांदा तर काय करूया, ते 729चे आपण अवयवच लिहून घेऊ. म्हणजे आपल्याला कळेल किती वेळा कितीचा गुणाकार केला म्हणजे 729 येतात. 3 ने भाग द्या. 3 दुणे 6, 3 चौक 12, 3 त्रिक 9. परत 3 ने दिला. 3 8 24, 3 1 3. परत 3 ने 3 दुणे 6, 3 7 21. परत 3 ने 3 9 27. परत 3 ने 3 त्रिक 9 आणि परत 3 ने 3 1 3. म्हणजे आता 729 आपण 3च्या घाताच्या रूपामध्ये लिहू शकतो. पहिल्यांदा तर हे रिलेशन लावूया. 3x आहेत 729. म्हणजेच 3x = 729 म्हणजेच 3चा 1 2 3 4 5 6 वेळा गुणाकार म्हणजे 3चा 6वा घात आहे. म्हणजे इथे आपल्याला x बरोबर मिळालेला आहे 6. x ची किंमत 6 मिळाली. आता पुढे 27y = 729 ला आपण 27च्या रूपात लिहू शकतो का. तर यस, आपल्याला माहिती आहे 27चा वर्गच 729 होतो. इथे 3 त्रिक 9 त्रिक 27 आणि 3 त्रिक 9 त्रिक 27. म्हणजेच 729 हा 27चा वर्गच आहे. म्हणजेच y ची किंमत आपल्याला इथे मिळालेली आहे 2. y बरोबर मिळाले 2. आता पुढे z साठी 9z = 729. हे प्रत्येक इक्वल टू 729 आहेत. मी प्रत्येकाला सेपरेट घेतोय आणि 729ला वेगवेगळ्या मेकअपमध्ये इथं लिहितोय. म्हणजे वेगवेगळा पाया आणि घातांक की ज्याची किंमत 729 येईल अशा स्वरूपामध्ये लिहितोय. आता मला 9च्या स्वरूपामध्ये लिहायचे आहेत 729.
तर या 729ला 9च्या रूपात लिहायचं झालं तर काय 3 त्रिक 9, 3 त्रिक 9 आणि 3 त्रिक 9 म्हणजे 9चा 3 वेळा गुणाकार म्हणजेच 9चा घन जो आहे तो होतो 729. म्हणजेच इथे झेडची किंमत किती मिळाली आपल्याला, झेड इक्वल टू मिळाले 3. एक्स वाय झेड तिघांच्याही किमती काढल्या. आता विचारलंय एक्स इंटू वाय इंटू झेड, एक्स गुणिले वाय गुणिले झेड आणि त्याचं काढायचं आहे आपल्याला 3/2 वा घात. मग एक्स गुणिले वाय गुणिले झेड म्हणजे 6 गुणिले 2 गुणिले 3, 6 गुणिले 2 गुणिले 3. इथे काय करायचं आहे आपल्याला, याचा घन करायचा आहे आणि त्याचं परत काढायचं आहे आपल्याला वर्गमूळ. घन करून वर्गमूळ काढा किंवा ते आपल्याला जरा क्रिटिकल होईल. 6 दुने 12 आणि 12 त्रिक 36, 36चा घन काढून वर्गमूळ काढणं हे जरा अवघड आहे. त्यापेक्षा आपण त्याला उलट करूया. 6 गुणिले 2 गुणिले 3चं आपण वर्गमूळ काढू आणि मग त्यानंतर त्याचा घन करू. 6 दुने 12, 12 त्रिक 36, 36चं वर्गमूळ आणि त्याचा करायचा आहे घन. 36चं वर्गमूळ येतं 6. पहा 1/2 वा घात म्हणजेच वर्गमूळ. 36चं वर्गमूळ आहे 6 आणि त्याचा घन करायचा आहे. 6चा घन येतो 216. हे 1/2 आणि हे 3 असे कसे लिहिले तर 3/2 म्हणजेच काय 3 गुणिले 1/2 आहेत आणि घाताचा घात असेल तर त्यांचा गुणाकार असतो. हे आपण घातांकाच्या नियमात शिकलेलो आहोत. आणि मग याचं वर्गमूळ काढून त्याचा घन केल्यावर आपल्याला मिळाले उत्तर 216, जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 6 आणि त्याच्याकडे पाहिल्यानंतर फारच तो वाकडा तिकडा वाटत असेल तुम्हाला, पण एवढं काही अवघड नाही आहे त्यामध्ये. एचा 1/3 एचा 1/4 गुणिले एचा 1/5 गुणिले भागिले एचा 1/4 एचा निगेटिव्ह 2/3 एचा 1/25 घात आहे. तर हे सोडवताना पहा काय करायचंय. पहिलं तर आता अंश छेद यामध्ये इथं हे दिसतंय एचा 1/4 आणि एचा 1/4 हे जागेवर कॅन्सल झालेले आहेत. राहिलं काय एचा 1/3 गुणिले एचा 1/5, एचा 1/3 गुणिले एचा 1/5 राहिलेला आहे. पुढे हा एचा निगेटिव्ह 2/3 जो आहे तो अंशामध्ये गेल्यानंतर काय होणार आहे, पॉझिटिव्ह होणार आहे. म्हणजे गुणिले एचा निगेटिव्ह 2/3चा पॉझिटिव्ह 2/3 होणार आहे. छेद आता हा पा याला सुद्धा काय केलं आपण वर पाठवून दिलेला आहे. वर गेल्यावर तो पॉझिटिव्ह झाला. इथं छेदात राहिले काय 1 एचा 1/25 आहे. आता 1 एचा 1/25 आहे म्हणजेच याचा छेदामध्ये एचा निगेटिव्ह 1/25 होईल. कसं काय तर 1/a पॉझिटिव्ह एम असेल तर तो अंशात आल्यानंतर a⁻⁻1/25 झाला. आता याला परत वर पाठवून द्यायचा आहे. हा इथे निगेटिव्ह आहे, वर गेल्यानंतर तो काय होईल पॉझिटिव्ह होणार आहे. म्हणजे आता वर काय होईल एचा 1/3 आणि एचा 2/3 जे आहे त्यांना मी शेजारी घेतो. एचा 1/3 गुणिले एचा 2/3 गुणिले हे शेजारी का घेतले तर पाया समान आहे, घातांकांची बेरीज करायला सोपं होणार आहे मला. राहिलं अंशामध्ये एचा 1/5 तर एचा 1/5 गुणिले हा छेदामध्ये होता तो अंशामध्ये गेल्यावर पॉझिटिव्ह होणार आहे. एचा होणार आहे तो 1/25 घात. हे झालं. आता हे सोडवायचं आहे आपल्याला. हे सोडवत असताना काय करणार पाया समान घातांकांची बेरीज, पाया समान घातांकांची बेरीज. एचा 1/3 अधिक 2/3 होईल. एचा 1/3 अधिक 2/3 गुणिले मी दोघांचं मुद्दाम करतोय आणि इकडे होणार आहे एचा 1/5. याचा छेद 25 करण्यासाठी काय करावं लागेल, याला 5 ने गुणावं लागेल म्हणजे अंशालाही 5 ने गुणावं लागेल. एचा 5/25 एचा 5/25 प्लस एचा 1/25 पाया समान आहे, घातांकांची बेरीज होणार आहे हे 1/25 इज इक्वल टू एचा 2 आणि 1 3, 3/3 म्हणजे एचा पहिला घात गुणिले एचा 5 आणि 1 होणार आहेत हे 6/25.
आता हे सोडवताना पुन्हा पायासमान घातांकांची बेरीज एचा 1 प्लस 6/25 म्हणजेच हे होणार आहेत एचा 25 एके 25, 25 आणि 6 झाले 31/25. फायनल उत्तर येणार आहे एचा 31/25 जो आहे पर्याय क्रमांक 4. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. आपल्याला हे बरोबर किती तेच विचारलेलं होतं. ते येणार आहे एचा 31/25. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. विचित्र दिसले तरी सोडवत गेल्यावर सुटतात. यात फार एकत्र गुंतागुंत दिसली म्हणून गडबडायचं नाही, सोडवायला सुरुवात करायची. सुटतं. इथे आहे रूट एक्सचा 3/5 गुणिले रूट एक्सचा 2/5. गुणाकार आहे, पाया समान आहे, घातांकांची बेरीज होणार म्हणजे हे रूट एक्सचा होणार आहे 3/5 अधिक 2/5 प्लस हे पुढे आहे 2 रूट एक्स, हे असेच छेद 2 गुणिले हे 2 असेच गुणिले रूट एक्स, त्याचं इथे आहे 2/3 आणि इथे आहे 1/3 गुणाकार आहे, पाया समान आहे म्हणजे घातांकांची बेरीज होणार आहे 2/3 अधिक 1/3 प्लस रूट एक्स ते आहेतच. आता हे सोडवल्यानंतर काय होतंय पहा, 3/5 अधिक 2/5, 3 आणि 2 होतील 5 आणि 5/5 म्हणजे 1 होणार आहे. तो होणार आहे म्हणजे रूट एक्स प्लस 2 रूट एक्स अपॉन 2 2/3 अधिक 1/3 म्हणजे 3/3 म्हणजेच तो 1 होणार आहे म्हणजे इथं फक्त रूट एक्स येणार आहे प्लस इथं हे रूट एक्स आहे इज इक्वल टू हे 1 रूट एक्स आणि हे 2 रूट एक्स मिळून काय होणार आहे 3 रूट एक्स होतील आणि छेदामध्ये हे 2 रूट एक्स आणि हे रूट एक्स मिळून होणार आहे 3 रूट एक्स. अंश छेद समान आहे म्हणजे हा भागाकार किती येणार आहे 1 येणार आहे. 3 रूट एक्सला 3 रूट एक्सने भागल्यावर उत्तर येतं 1 म्हणजे याचं फायनल उत्तर आलेलं आहे 1, पण ते पर्यायामध्ये कुठेही दिसत नाही. मग पर्यायांकडे थोडं चिकित्सकपणे पहा. रूट एक्स रेस टू 0 आहे. रूट एक्स रेस टू 0 कोणत्याही संख्येचा 0वा घात किती असतो 1 असतो म्हणजे याचं उत्तर जे आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 1. हेच योग्य उत्तर येईल. -1 रूट एक्स 3 रूट एक्स ही काही उत्तर येणार नाही आहेत. उत्तर 1 येतंय आणि कोणत्याही संख्येचा 0वा घात 1 असतो म्हणजेच उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 1. हे त्याचं योग्य उत्तर आहे. समजलं असेल तुम्हाला. चला जाऊया पुढे. तुमचं जे काही म्हणणं आहे ते थोडं कमेंटमध्ये सांगत चला. कमेंटमधूनच आपला चांगला वार्तालाप होऊ शकतो. तुम्हाला काय वाटतंय ते मला कळू शकतं, त्यामुळं कमेंट करत चला. पुढे आहे प्रश्न क्रमांक 8. जर 109 बरोबर हे दिलेत तर a प्लस बी प्लस सी बरोबर किती विचारलेलं आहे. 109 इज इक्वल टू 3 रेस टू a प्लस 3 रेस टू b प्लस 3 रेस टू c आहे. आता मागासारखाच प्रश्न आहे हा. 109 मिळवायचेत तर 3च्या व्हॅल्यूज पहा काय. 3चा जर 0 असेल तर 1 उत्तर येतं. 3चा पहिला असेल तर 3, 3चा वर्ग केला 9, 3चा घन केला तर 27, 3चा चौथा घात केला तर 81 असं होतात. आता आपल्याला तिघांची बेरीज मिळून 109 झाली पाहिजे. खालून उलटी बेरीज करत येऊया. 81 अधिक 27 किती होतील. 81 आणि 27 108 होतील. 108 मध्ये आपल्याला 1 मिळवावा लागेल म्हणजे 109 होणार आहेत. चला दिसलं आपल्याला उत्तरच कळालं. 109 इज इक्वल टू 3 रेस टू 4 प्लस 3 रेस टू 3 प्लस 3 रेस टू 0 यांच्या किमती जे आहेत त्यांची बेरीज 109 येते हे आपल्याला दिसलंय. म्हणजे ए बी सी यांच्या किमती कळाल्या आपल्याला. आपल्याला विचारलंय a प्लस बी प्लस सी बरोबर किती, तर ते होणार आहे 4 अधिक 3 अधिक 0, 4 आणि 3 झाले 7 येणार आहे. यांची बेरीज जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पद्धतशीर मांडणी केली की गणित सुटतं. सोडवायला सुरुवात केली की पुढचा मार्ग आपल्याला मिळत जातो. पुढे आहे प्रश्न क्रमांक 9.
तो काय आहे पाहू. 3चा घन गुणिले 3चा शून्यवा घात आणि गुणिले आहेत 5चा शून्य वजा 3. चला सोडवायला सुरुवात करायची आहे. 3चा घन आपला पाठ आहे 27 गुणिले 3चा शून्यवा घात म्हणजे तो आहे 1. इथे कंस आहे म्हणजेच इथं काय आहे गुणिलेचं चिन्ह आहे ते दरवेळी लिहिलं जात नाही. 5चा शून्यवा घात म्हणजे 1 मायनस हे झाले 3 इज इक्वल टू हे झाले 27 एके 27 गुणिले 1 मायनस 3 1 मधून 3 गेले किती राहतात निगेटिव्ह 2 राहतात. कसं काय निगेटिव्हचे 3 मेंबर आहेत पॉझिटिव्हचा एकच मेंबर आहे. 3 मधून 1 गेला राहिले 2. जे संख्येने जास्त होते त्यांचं चिन्ह आहे तर ते आहे निगेटिव्ह चिन्ह. 27 दुने होतात 54 आणि पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह काय होणार आहेत निगेटिव्ह. सही को गलत कहना गलत बात है. जे उत्तर आलेलं आहे निगेटिव्ह 54 जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला जाऊ पुढील प्रश्नाकडे. व्हिडिओ आवडला असेल तर चला पटपट लाईक करून घ्या. पुढे आहे प्रश्न क्रमांक 10. निगेटिव्ह 3चा चौथा घात आणि मध्ये डॉट डॉट आणि निगेटिव्ह 2चा चौथा घात यामध्ये पुढीलपैकी योग्य चिन्ह कोणते. निगेटिव्ह 3 रेस टू 4 आणि निगेटिव्ह 2 रेस टू 4 यांच्यामध्ये कोणतं चिन्ह येईल हे आपल्याला विचारलेलं आहे. ऋण संख्येचा समघात असेल तर त्याचं उत्तर नेहमी पॉझिटिव्ह येतं आणि ऋण संख्येचा जर विषम घात असेल तर त्याचं उत्तर नेहमी निगेटिव्ह येतं. इथं दोघांकडेही समघात आहेत. समघात आहेत म्हणजे काय समसंख्या आहेत त्यांच्या घातांक ज्या आहेत त्या समसंख्या आहेत. म्हणजेच हे काय होणार आहे 3चा चौथा घात आणि 2चा चौथा घात याचं जे उत्तर आहे तेच यांचं उत्तर असणार आहे. का तर घातांक समसंख्या आहे. घातांक जर विषम संख्या आली तर याचं उत्तर निगेटिव्ह येतं. आता यामध्ये 3चा चौथा घात आणि 2चा चौथा घात यात मोठं कोणाचा येणार आहे तर 3चा चौथा घात याची व्हॅल्यूच मोठी येणार आहे. म्हणजे इथं सुद्धा निगेटिव्ह 3चा चौथा घात जो आहे त्याचीच व्हॅल्यू जास्त येणार आहे आणि हे चिन्ह येणार आहे इज ग्रेटर दॅन जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं एकदम योग्य उत्तर येईल. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 11 आणि तो सोडवायचा आहेच. पा काय आहे तो. जर 0.1933 भागिले 1000 बरोबर 1993 इंटू 10 रेस टू निगेटिव्ह 7 असेल तर 199.3 भागिले किती आहेत 10,000 बरोबर 1993 गुणिले 10 रेस टू किती येईल हे आपल्याला शोधायचं आहे. आता पहा इथे काय करायचं आहे आपल्याला हे दशांश चिन्ह आपल्याला 1993 बनवायचे. याचा मी काही आधारच घेत नाही पहिल्या याचा हेच डायरेक्ट सोडवू शकतो आपण. पहा कसं 1993 हा दशांश चिन्ह एक घर अजून पुढे न्यायचं तर खाली छेदामध्ये आपण काय करूया एक अजून 0 वाढणार आहे. 1993 छेद हे एकावर 1 2 3 4 5 0 1 2 3 4 5 0 इज इक्वल टू. आता हे म्हणजेच काय होणार आहेत 1993 छेद एकावर 5 0 म्हणजेच 10चा 5वा घात आहे. हा 10चा 5वा घात आहे 1 2 3 4 5 0. छेदामध्ये 10चा 5वा घात पॉझिटिव्ह आहे तो वर गेला तर काय होणार निगेटिव्ह होणार. म्हणजेच 1993 गुणिले 10चा निगेटिव्ह 5वा घात होणार आहे. आणि आपल्याला तेच विचारलं आहे हे बरोबर 1993 गुणिले 10चा कितवा घात तर तो निगेटिव्ह 5वा घात येणार आहे जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. याच्यावरूनही लॉजिक लावता आलं असतं पण त्यात वेळेस गेला असता. त्यापेक्षा यामध्ये आपलं लॉजिक लवकर लागलेलं आहे आणि आपण उत्तरापर्यंत पोहोचलेलो आहोत. चला जाऊया पुढील भागाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 12 आणि दिसायला फारच विचित्र दिसतोय हा प्रश्न. इतके घातांक करायचे कधी होणार एवढे घातांक करून आपले. 25चा निगेटिव्ह 3रा घात परत त्याचा 5वा घात परत त्याचा 0वा घात आणि परत त्याचा 13वा घात. एवढे घात कधी करायचे अजिबात नाही करायचे. का नाही करायचे तर हे काय आहे 25चा घाताचे घात आहेत म्हणजे या सगळ्यांमध्ये काय आहे गुणाकार आहे. गुणाकार आहे याचा अर्थ हे निगेटिव्ह 3
गुणिले 5 गुणिले 0 गुणिले 13 आहेत. आणि गुणाकारामध्ये एक जरी शून्य आला तरी तो बाकी सगळ्यांचं वाटोळं करून टाकतो आणि तो पूर्ण गुणाकार जो आहे तो 0 होऊन जातो. म्हणजेच 25चा 0वा घात आला, एका शून्याने या सगळ्यांना झोपवलं आणि पर्याय काय झाला? 25चा 0वा घात म्हणजेच 1. कारण कोणत्याही संख्येचा 0वा घात म्हणजे उत्तर 1 असतं. एवढ्या बेसिक याच्यावर हा प्रश्न आहे. दिसायला विचित्र पण सोडवायला सरळ सरळ. पर्याय क्रमांक 3 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला जाऊ पुढे. आणि पुढे आहे समारोपच आहे पुढे, कारण इथे आपला घातांक हा घटक पूर्ण संपलेला आहे. घातांकांची आपण पहिल्या व्हिडिओत माहिती घेतली, त्यानंतरच्या व्हिडिओत स्वाध्याय 9.1 सोडवला, आज स्वाध्याय 9.2 सोडवला. पुढचा घटक आहे तो म्हणजे घटक 10 गुणोत्तर, प्रमाण आणि भागीदारी. व्यावहारिक गणिताला सुरुवात होईल आणि हा खूप आवडते टॉपिक्स आहेत माझे. गुणोत्तर, प्रमाण, भागीदारी, शेकडेवारी, नफा तोटा, सरळ व्याज हे खूपच सोपे करून सांगणार आहे मी तुम्हाला, त्यामुळे त्यामध्ये तर अजून जास्त मजा येणार आहे. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. घटक 10 गुणोत्तर, प्रमाण व भागीदारी, सुरुवातीला त्याची माहिती घेऊ आणि त्या पुढच्या व्हिडिओजमध्ये त्यातले स्वाध्याय सोडू. तोपर्यंत छान राहा, अभ्यास करा, दररोज नवीन काहीतरी शिका आणि पुन्हा तेच ॲडव्हान्स तयारीसाठी TET, पोलीस भरती, 7वी स्कॉलरशिप ही जी प्लेलिस्ट या ठिकाणी दिसते यातले व्हिडिओज नक्की पहा. यामध्ये 50 ते 60 प्रश्न एका व्हिडिओत सोडून दाखवलेले आहेत की जे ॲडव्हान्स लेवलचे आहेत आणि अत्यंत सोप्या पद्धतीने सोडून दाखवलेत. हे जर क्लिअर केले तर तुम्ही मॅथ्समध्ये 90+ गॅरंटेड जाणार, याची मी गॅरंटी देतो. चला भेटूया घटक 10च्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.